नमस्कार मंडळी, मी आहे रंजना बरबडे आणि माझ्यासोबत आहेत माझे डिअर हबी मिस्टर बापू बरबडे. तर आम्ही चाललो आहोत रामेश्वरला. आता जामखेडमध्ये आहोत. मिरजगावमधूनच शूटिंग करायची होती, पण सकाळी आम्हाला शो होता जामखेडमध्ये जगदंबा लॉन्समध्ये. तर जामखेडपासून शूटिंग करत आहे. तर आपण चाललो आहोत रामेश्वरला. तर या व्लॉगमधून मी तुम्हालाही दाखवणार आहे रामेश्वरचं नेचर. तर पाहूया, व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे सगळ्यांनी. चला तर मंडळी, आज जाऊया निसर्गरम्य वातावरण असलेलं ठिकाण, ते म्हणजे रामेश्वर. हे ठिकाण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवरील पाटोदा तालुक्यातील सौताडा या ठिकाणी आहे. जामखेड तालुक्यापासून हे ठिकाण 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि बीडपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर हे सौताडा ठिकाण आहे. रामेश्वरच्या कमानीच्या आतमधून चाललो आहोत आम्ही. किती सुंदर आहे. चला जायचं इकडून. मंदिर खाली राहिलं. मंदिर खाली आहे. तर फायनली आम्ही इकडे रामेश्वरला आलेलो आहोत. पाहू शकता, नेचर खूप मस्त आहे आणि मी पहिल्यांदाच आली इकडे, तर खूप छान वाटतंय. वाव, कुठून रोड आहे? वाव. आणि हे ते आहे का मंदिर रामेश्वरचं? ते मंदिर रामेश्वरचं आहे
आणि आम्हाला आता खाली जायचं आहे. पायऱ्या असतील, रोड आहे त्या रोडने जावं लागलं. आणि पाणी पण आहे ना, पाण्यातून जायचं का? या साईडला पाण्यातून जायचं. मिनी महाबळेश्वर म्हणून सुद्धा हे ठिकाण ओळखलं जातं. असे म्हटले जाते की वनवासात असताना श्री राम प्रभू, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी राहिले होते. येथील त्यांचा 177वा मुक्काम त्यांनी या ठिकाणी केला होता. तर फायनली मंडळी मंदिर आलं आहे जवळ. हे ना आपण पाय धुवून गेलो असतो आतमध्ये, पाय धुवून गेलो असतो. मंदिर राम लक्ष्मण सीता आणि महादेवाची पिंड आहे. वनवासाला असताना इथं त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग येते म्हणून त्याला रामेश्वर म्हणतात. काय दान करा. लाईट नाही का बाबा? लाईट दिली ना. मंडळी अजून मंदिराचं बांधकाम चालू आहे इकडे. मंदिरामध्ये दादा आहेत, तर ते मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगतील आपल्याला. ही अशी दंतकथा आहे की अयोध्येपासून जे प्रभू रामचंद्र निघालेले आहे वनवासाला, तर हा इथला 177वा मुक्काम आहे अयोध्यापासूनचा, हे रामेश्वराचा. इथं अशी दंतकथा आहे की वनवासात असताना सीतामाईला तहान लागली, ऋषीमुनींना पाणी नव्हतं पिण्यासाठी, त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी पहिला बाण मारला तर दरी निर्माण झाली, दुसऱ्या बाणात तो रामकुंड तयार झाला. त्यालाच आम्ही रामकुंड म्हणून म्हणतो धबधबा. त्याचा काय डोहाचा किती खोल आहे ते काय कोणाला अजून अंदाज नाही लागेल.
की आतली जी पिंड आहे ती प्रभू रामचंद्राने स्वहस्ते ते वाळूची पिंड म्हणून स्थापना केली, तीच दर्शनासाठी उपलब्ध आहे. तर मंडळी इकडे सीतेचा संसार पण आहे, पण बांधकाम चालू आहे इकडे. आणि तसं ते दादा बोलले मंदिरापाशी की तिकडे दगडन ते खूप असे पडलेले आहेत, तर ते सगळं तिकडचं खराब झालेलं आहे. माहीत नाही, पण खूप छान आहे, प्रसन्न वाटतं इकडे. इकडे वरती पण एक रोड आहे आणि तो पार्क तिकडे जातो, तुम्ही पाहू शकता. तर आता तिथपर्यंत जायची कॅपॅसिटी नाही आहे, कारण सकाळी शो केला आहे आणि शो करून आम्ही इकडे आलो आहोत. तर आता वापस आम्हाला तिकडे जायचं आहे वरती. असे म्हटले जाते की वनवासात असताना श्री राम प्रभू, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी राहिले होते. येथील त्यांचा 177वा मुक्काम त्यांनी या ठिकाणी केला होता. 70 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतो. विंचरणा नदीवरील हा धबधबा कायम वर्षभर कोसळत असतो. या दरीमध्ये घनदाट झाडी आणि निसर्गरम्य परिसर आपल्याला पाहायला मिळतो. रामेश्वराचे हे मंदिर हेमाड पद्धतीने बांधलेले असून रंगरंगोटी देखील केलेली आहे. मंदिराच्या आतमधून अनेक खांब असलेला मंडपसुद्धा तुम्ही बघू शकता. स्वतः श्रीराम आणि सीता यांनी शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी केली होती, म्हणून याला रामेश्वर असे म्हणतात. मंदिराच्या गर्भगृहात श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे धबधब्याकडे वाट जाते. या वाटेने पुढे गेल्यावर नयनरम्य असा सुंदर धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. या वाटेने जाताना जपून जावे लागते. वाट निसरडी असल्याने घसरून पडण्याचा धोका जास्त असतो. पुढे गेल्यावर आपल्याला धबधब्याचे झाडांमागून दर्शन होते. जवळ जाताच अति उंचावरून कोसळणारा अजस्र असा धबधबा आपल्याला दिसतो. सुमारे 70 मीटर उंचावरून सतत कोसळणाऱ्या या धबधब्याखाली खूप मोठ्या आणि खोल डोहाची निर्मिती झालेली आहे. याला कुंड असे म्हणतात. देवी सीतेला तहान लागल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी बाण मारला आणि या कुंडाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. असे म्हणतात या कुंडाचे तळ अजून कुणाला शोधता आले नाही. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागात उगम पावणाऱ्या विंचरणा नदीवर हा धबधबा आहे. तर मंडळी, हा धबधबा, रामेश्वरचं एवढं सुंदर मंदिर आणि हा घनदाट जंगलासारखा दिसणारा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी या ठिकाणास तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. शंकरनाथ रे, ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी. भोलेनाथ रे, शंकरनाथ रे. बस. मौसम मस्ताना, रास्ता अनजाना, जाने कब किस मोड़ पे बन जाए कोई अफसाना. हरे या 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 या. मौसम मस्ताना, रास्ता अनजाना, जाने कब किस मोड़ पे बन जाए कोई अफसाना. हरे या 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 ला 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 ला. झाले मधुर घन आले, धोक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद सुर हे आले, मधुर घन आले.
मंडळी खूप थकलोत आता. शूटिंग पुढची तर नाही होणार. तर मंडळी हे होतं रामेश्वर. नेचर इकडचं कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा आवडला तर. व्हिडिओ आता इथे संपवत आहे मी. खूप थकलो आहेत. बाय.